नमस्कार. लोकयुद्धमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत वरिष्ठ PI रवींद्र कदम साहेब आहेत. साहेब नमस्कार. लोकयुद्ध परिवारामध्ये आपलं स्वागत आहे साहेब. साहेब 4 महिने झालं आपल्याला येरवडा पोलीस स्टेशन नवीन दिलेलं आहे. आम्ही कामगिरी तुमची बघत आलो की जे काही कुख्यात गुंड वगैरे आहेत त्यांच्यावरती तुमची पकड मजबूत आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 15 डिसेंबर 2025ला हे पोलीस स्टेशनचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्यातर्फे झालेलं आहे. माननीय पोलीस आयुक्त साहेब आहे या ठिकाणी. हे पोलीस स्टेशन स्थापन करण्याचा मुख्य हेतू आहे की इथले गुन्हेगारीला आळा बसवणे किंवा गुन्हेगारी समूळ नष्ट करणे. कारण तेव्हापासून ते आजपर्यंत आपण ब्रिटिशांच्या काळापासून ज्या गावठी हातभट्ट्या चालू होत्या त्याचा समूळ नाश केलेला आहे. अक्षरशः एक 50 ते 60 गावठी भट्ट्या ज्या आहेत त्या आम्ही JCBने तोडलेल्या आहेत. आम्ही एवढ्या करून भागलेलो नाही, पण ज्या महिला आहेत ज्या भट्ट्या चालवत होत्या त्यांच्यासाठी रोजगाराची हे करतोय, आम्ही संधी उपलब्ध करून देतोय, त्यांना लेक्चर्स देतोय की बाबा तुम्ही रोजगार करा. त्याच्यानंतर या ठिकाणी लहान लहान मुलं होती 15-16 वर्षाची जी रस्त्यावर बसायची, गांजा ओढायची. त्यांच्यात पण जनजागृती सुरू झाली आहे. गांजेच्या केसेस केलेल्या आहेत, दारूच्या केसेस केलेल्या आहेत. या ठिकाणी 7:30 नंतर रिक्षा येत नव्हती, आता रिक्षा रात्री 10ला पण येते. याच्या अगोदर पोलीस स्टेशन स्थापन व्हायच्या अगोदर मनुष्यबळ कमी असल्यामुळे या एरियावरती नेहमीच लक्ष कमी राहिलेलं होतं. त्यामुळे रात्रभर हा एरिया चालूच 1:30, 2, 2:30, 3 वाजेपर्यंत चालू असतं. जे दुकानं उघडी राहिली की लोक जमणार, लोक जमली की भांडणं होणार आणि गुन्हेगारीला सुरुवात परत. तर आता 10:30, 11:30पर्यंत संपूर्ण लक्ष्मीनगर शांत असतंय. आपण जेव्हापासून इथं पोलीस स्टेशन सुरू केले ते आत्तापर्यंत आपण जवळजवळ 10 ते 15 तडीपार गुंड इथून तडीपार केलेले आहेत. तडीपार कारवाया सुरूच आहेत. जे तडीपार करून इथं फिरत होते त्यांना आपण अटक केलेलं आहे. कोयता गँगचा पण आपण जवळजवळ 100% म्हटलं तरी चालेल. आता कोयत्याचा गँगचा प्रश्नच येत नाही, ते अटक केलेले आहेत. कोयता गँग जे पहिल्या गाड्या फुटायच्या, रोज 1 दिवसाआड गाड्या, 5 गाड्या, 10 गाड्या फुटायच्या, आता एकही गाडी एवढ्या 2 महिन्यात एकही गाडी कुठली फुटलेली नाही आहे. त्याच्यानंतर आपण गुटख्याचे केसेस केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं इथले जे स्थानिक नागरिक होते ते कवडीमोल किमतीनं घर विकून जात होते ह्या गुंडगिरीला कंटाळून. पण आता तशी ती परिस्थिती राहिलेली नाही, आता सगळीकडे शांतता आहे. आता आपण बोलत बोलत सांगितलं की रोजगार निर्मिती, त्याला रिस्पॉन्स कसा आहे आपल्याला? त्याला रिस्पॉन्स आहे, पण जोपर्यंत त्यांच्या अंगवळणी पडत नाही तोपर्यंत ती चाल ढकल होत राहणार. पण त्याच्यामध्ये सक्सेस होणार, आपण 100% सक्सेस होणार. त्यांना आम्ही महत्त्व पटवून दिलेलं आहे. एका कॅन मागे किती पैसे मिळतात तिथून आम्ही त्यांना हिशोब करून सांगितलं आहे. त्याचप्रमाणे या गावठी ज्या ह्याच्या भट्ट्या आहेत त्यांना जे इथले स्थानिक दुकानदार जे ते गुळ पुरवत होते त्यांना सुद्धा येऊन योग्य ती त्यांना समजल्यामुळे ते पण बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे जवळजवळ आता पहिल्या 4 महिन्यात तर रिझल्ट चांगला आहे. याच्यामध्ये आपण ज्या गँग होत्या, कसबे गँग होती, कंचिले गँग होती किंवा बावरी समाज, हे सगळे शांत झालेले आहेत. सगळ्यांच्या गुन्हे दाखवून काही आतमध्ये आहेत, काही लोक इथून सोडून गेलेले आहेत, एरिया सोडून गेलेले आहेत. आता सर आपण शेवटचा एक नागरिकांना काय संदेश द्याल की जसं आपण आता ह्या सगळ्या गोष्टींना आपण चांगल्या मार्गाने जा असं सांगत आहात, पण लोकांचा रिस्पॉन्स त्या पद्धतीनं तुम्हाला मिळतोय? लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीनं मिळत आहे. त्यांना महत्त्व आम्ही पटवून देत आहे. ह्या भागातले जे कॉर्पोरेटर आहेत, नगरसेवक आहेत, आमदार साहेब आहेत, त्यांचा पण आम्हाला हातभार लागत आहे याच्यामध्ये काम करायला. आणि एकटा माणूस कधीच सुपरमॅन होऊ शकत नाहीये. हा सगळा जो आम्हाला जो पाठिंबा मिळतोय तो जनतेचाच पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे एवढं सक्सेस भेटत आहे. आणि याच्यामध्ये खूप महत्त्वाचा हे म्हणतं तर आमचे कुटुंब प्रमुख माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं आहे त्या मार्गदर्शनावरतीच आम्ही सगळे करत आहोत आणि त्याच्यामुळेच याच्यामध्ये आम्हाला यश मिळत आहे. एक शेवटचा संदेश नागरिकांसाठी काय सांगायला आपण? सर्वात महत्त्वाचं की नागरिकांना संदेश असा आहे की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांच्यावर लक्ष ठेवा. शक्यतो मुलगा आपला 7च्या आत घरात कसा येईल ते बघा. मुलांचे काही असेल तर काही लपवू नका, आमच्याकडे या. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ज्यांना गुन्हेगारी जगतातल्या नामांकित गुंडांची माहिती आहे, जे ह्या एरियात येतात किंवा काही अवैध धंदे आहेत ते माहिती आहे त्यांना, त्यांनी आमच्याकडे यावं. त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल जे याच्यामध्ये सापडले त्यांच्यावरती, आणि त्यांना योग्य ते बक्षीस पण देऊ. हे होते आपले रवींद्र कदम साहेब. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद साहेब.